विद्यार्थी मित्रांनो, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये समुद्र कोंडून पडलाय या कवितेचं वाचन केलं. आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊया. समुद्र कोंडून पडलाय ही वसंत आबाजी डहाके यांनी लिहिलेली कविता. शुभ वर्तमान या त्यांच्या काव्यसंग्रहातून ही कविता संग्रहित केलेली आहे. काय आहे या कवितेचा अर्थ? या कवितेमध्ये कवी असं म्हणतायत की महानगरीय जे जीवन आहे ते जीवन कसं निरर्थक आहे. या जीवनामध्ये पैसा आहे, या जीवनामध्ये सगळ्या प्रकारची भौतिक सुख आहेत, पण तरी सुद्धा आनंद नाहीये, मोकळेपणा नाहीये असं कवी इथे म्हणत आहेत. समुद्र किनाऱ्यावरच्या उंच उंच ज्या इमारती आहेत त्या इमारतींच्या गजाआड हा समुद्र अडकलेला आहे. आणि तो कसा वाटतोय तर संध्याकाळी तो संत्रस्त म्हणजे त्रासलेला आहे. आपली पिंजारलेली दाढी, विस्कटलेले केस, असं सगळा तो हतबल झालेला आहे, हताश झालेला आहे. आणि तो काय करतोय तर 32व्या मजल्यावरच्या मुलाकडे, ज्याचं बालपण अडकलेलं आहे उंच उंच इमारतीमध्ये, त्याच्याकडे बघतोय. त्याला दिसतंय की या लहान बाळाचं, या लहान मुलाचं खेळण्या बागडण्याचं वय आहे आणि या वयाच्या स्थितीमध्ये ते मूल मोकळा आनंद न घेता एका छोट्याशा पण उंच पण श्रीमंत अशा घरामध्ये अडकलेला आहे. समुद्राच्या डोळ्यामध्ये थकव्यांचं आभाळ भरून येतंय. त्याचे डोळे शिणतायत म्हणजेच थकतायत आणि तो ते डोळे इमारतीच्या पलीकडे वळवतोय. पलीकडच्या रस्त्यावर त्याला काय दिसतंय तर त्याला थकल्या भागलेल्या माणसांचे असे थकलेले पाय दिसतायत, बसची चाकं दिसतायत. या चाकामध्ये प्रगती आहे, परंतु ही प्रगती लोकांचं आयुष्याला आनंद देणारी नाहीये. त्यामुळे हा समुद्र खूपच व्याकुळ झालेला आहे. हे सगळं पाहून तो त्रस्त झालेला आहे. तुमच्या भाषेमध्ये सांगायचं तर त्याला काही सुचत नाहीये. हा समुद्र अस्वस्थ, बेचैन झालेला आहे आणि या शहरांच्या रस्त्यांवरून तो फिरतोय, वस्त्यांमधून तो हिंडतोय. रात्री उशिरापर्यंत तो स्टेशनवरच्या एकट्या बाकावर रुळांवरून ज्या गाड्या जात आहेत त्यांची ये जा बघतो आहे. हताशपणे हातावर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी तो महानगराचं सगळं जे पसारा आहे तो बघतो आहे. आणि एका बाकावर त्याला काय दिसतंय तर त्याला एक निरागस असं छोटंसं मूल, शरीर असं छोटं असं दुमडून एका छोट्या बाकावर झोपलेलं दिसतंय. पाय पोटाशी घेऊन ठेवलेले आहेत त्या मुलाने. आणि त्याचं जे जग आहे ते जग, त्या मुलाचं जग, तुम्ही आता असं तुमच्या डोळ्यासमोर अशी कल्पना करा की एक छोटा बाक आहे, त्याच्यावर एक छोटंसं मूल आहे ज्याने आपलं सगळं शरीर असं जवळ घेतलेलं आहे आणि त्या बाका एवढंच केलेलं आहे. म्हणजे त्याचं जे सगळं जग आहे ते त्या बाका एवढं झालेलं आहे फक्त. म्हणजेच काय तर त्याचं बालपण जे आहे, ज्याचं लहानपण आहे, जिथे त्यांनी मजा करायला हवी ते सगळं अडकून गेलेलं आहे तिथे. आणि हे अडकलेलं आहे, हे खुंटलेलं आहे, ह्याच्यात वाढ नाहीये हे त्या मुलाच्या लक्षातच येत नाहीये. समुद्र उदास होतोय या सगळं बघून आणि त्याच्या दमलेल्या पापण्या तो मिटून घेतोय. त्याला या सगळ्या शहरामध्ये, या वयस्कांच्या शहरामध्ये लहान मुलांची खूप चिंता वाटू लागली आहे आणि या चिंतेमुळे त्याचं मन अगदी आक्रंदत आहे. म्हणजे त्याला खूप वाईट वाटत आहे. त्याला त्याच्या ज्या मनामध्ये ह्या सगळा जो थकवा आलेला आहे, हा थकवा कशामुळे आलेला आहे तर आजूबाजूच्या वातावरणामुळे. तो जे बघतोय, मानवाचं दुःख बघतो आहे, एकटेपणा बघतो आहे, अस्थिरता बघतो आहे. महानगरामधलं जे एका बाजूला श्रीमंती आहे पण त्या श्रीमंतीमधलं सुख नाहीये, हे सगळं जे बघतोय समुद्र, त्याच्यामुळे तो त्रस्त झालेला आहे. तर अशी ही कविता आहे. या कवितेमध्ये तुम्हाला ज्या कृती विचारल्या जातील त्या कृती, तुम्हाला जर कविता नीट समजली तर तुम्ही सहज सोडवू शकता. कवितेमध्ये
तुम्हाला काही काव्य पंक्तींचं स्पष्टीकरण किंवा म्हणजे काव्य सौंदर्यासाठी, आशय सौंदर्यासाठी असं जर आलं तर तेही तुम्ही लिहा. अभिव्यक्तीसाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की समुद्र तुमच्याशी संवाद साधत आहे, असं अशी कल्पना करा आणि ते शब्दचित्र रेखाटा. किंवा शहरातले जे लहान मुलं आहेत, बाल्यावस्था आहे त्यांची, ती कशा प्रकारे या कवितेतून व्यक्त झालेली आहे ते लिहा. किंवा समुद्र कोंडून पडला या शीर्षकाचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. अशा प्रकारच्या कृती जर तुम्हाला विचारल्या तर कविता नीट समजलेली असेल तर तुम्ही नक्की चांगल्या पद्धतीने ते लिहू शकता. समजा तुम्हाला असं विचारलं की समुद्र कोंडून पडलाय या शीर्षकाचा अर्थ तुमच्या शब्दात मांडा किंवा लिहून दाखवा. तर आपण काय काय लिहू शकतो की समुद्र म्हणजे काय आहे, तर समुद्र म्हणजे इथे जीवनाचं प्रतीक म्हणून आलेलं आहे. आणि हे कसं आहे, समुद्र जसा अमर्याद असतो तसं आपलं जीवनही प्रवाही आहे, अमर्याद आहे. आणि आपलं जे समुद्रासारखं जीवन आहे, हे समुद्रासारखं जीवन या महानगरामध्ये म्हणजे शहरामध्ये कसं बंदिस्त झालेलं आहे. म्हणजे मोठमोठ्या उत्तुंग इमारती आहेत, म्हणजेच पैसा आहे, श्रीमंती आहे, पण सुख आहे का? या सगळ्या सुखाच्या कल्पना ज्या माणसाच्या मनामध्ये येत राहिल्यात आणि त्याच्या मागे तो धावतोय, तर हे धावणं कधी थांबणार आहे का त्याचं? आणि त्याच्यामुळे होतंय काय, तर लहान मुलांची घुसमट होते आहे. लहान मुलांना मोकळेपणाने खेळता येत नाहीये. आई वडील कामाला जात आहेत, मुलं घरामध्ये अडकून पडलेली आहेत. ते मोकळेपणाने खाली येऊन खेळू शकत नाहीयेत, मातीशी त्यांचं नातं जुळत नाहीये. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी कवीला इथे दिसत आहेत आणि त्यामुळे कवी बेचैन होतो आहे. समुद्र हा जो आहे, इथे समुद्राचं जे प्रतीक आहे, तो समुद्र कोंडून पडलाय असं कवी म्हणतायत इथे. शहरांमध्ये जी उंच उंच अशा इमारती आहेत, ते इमारती म्हणजे जणू काही तुरुंग आहेत आणि त्याच्यामध्ये ही लहान मुलं अडकलेली आहेत या गजाआड, असं कवीने म्हटलेलं आहे. आणि हा जो समुद्र या गजाआड अडकलाय तो कसा आहे, त्यांचं जीवन अडकलेलं आहे ते कसं आहे, तर असहाय्य आहे. ज्याला कोणाचं सहाय्य मिळत नाहीये, जे हतबल झालेलं आहे, असं हे आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही यामध्ये मांडू शकता. तुम्ही असं म्हणू शकता की समुद्राने हे सगळं जे पाहिलेलं आहे या सगळ्यामुळे तो संत्रस्त झालाय असं कवी म्हणतात. संत्रस्त म्हणजे काय, तर तो खूप त्रासलेला आहे हे सगळं बघून, हा सगळा विरोधाभास बघून. आणि म्हणूनच हे शीर्षक अतिशय अर्थपूर्ण आहे असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे कोणतीही कृती तुम्हाला विचारली तर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये चांगल्या पद्धतीने लिहा. कवीचं नाव नेहमी उत्तरामध्ये लिहायचंच, हे लक्षात ठेवा. कवी कधीही विसरायचे नाही, कवितेचं शीर्षक कधीही विसरायचं नाही. शुभेच्छा.